श्री स्वामी समर्थ. गुरुवार 19 फेब्रुवारी 2026. पहा आजचे राशी भविष्य. तुमचा आजचा दिवस कसा जाणार. मेष रास. रखडलेली कामं पूर्ण होतील. वेळेचं नियोजन महत्त्वाचं ठरेल. घरगुती विषयांमध्ये शांत भूमिका घेतली तर वातावरण सुसंवादाचं राहील. शारीरिक थकवा जाणवू शकतो. वृषभ रास. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. खर्चाचा अंदाज बांधून पुढील नियोजन करणं फायदेशीर ठरेल. कुटुंबातील एखाद्या निर्णयावर चर्चा होऊ शकते. प्रत्येकाचं मत ऐकून घेतल्यास तोडगा निघेल. मिथुन रास. नवीन लोकांशी ओळख वाढण्याची शक्यता आहे, ज्यातून कामाच्या संधी निर्माण होऊ शकतात. वैयक्तिक नात्यांमध्ये स्पष्टपणे बोलल्यास गैरसमज कमी होतील. कर्क रास. भावनिक बाबी आज जास्त प्रभाव टाकू शकतात. मनातल्या गोष्टी साठवून न ठेवता विश्वासू व्यक्तीशी बोलल्यास हलकं वाटेल. कामात लक्ष विचलित होऊ देऊ नका. सिंह रास. आज नेतृत्वाची भूमिका निभवावी लागेल. अति आत्मविश्वासामुळे छोट्या चुका होऊ शकतात. नात्यांमध्ये अपेक्षा स्पष्ट ठेवा. नियमित हालचाल किंवा हलका व्यायाम फायदेशीर ठरेल. कन्या रास. नियोजन करून कामे केल्यास चुकांची शक्यता कमी होईल. आरोग्याच्या दृष्टीने दिनचर्या थोडी शिस्तबद्ध ठेवणं आवश्यक आहे. कुटुंबातील एखाद्या विषयावर तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरू शकतो. तूळ रास. नात्यांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न आज जाणीवपूर्वक करा. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. मन प्रसन्न ठेवण्यासाठी आवडत्या गोष्टींना थोडा वेळ द्या. वृश्चिक रास. जुने विषय पुन्हा समोर येऊ शकतात. भावनांवर नियंत्रण ठेवून व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला तर परिस्थिती हाताळणं सोपं जाईल. कामात गोपनीयता ठेवा. धनुरास. भविष्यासंबंधी योजना आखण्यासाठी योग्य दिवस आहे. शिकणे, प्रशिक्षण किंवा कौशल्य वृद्धी याकडे लक्ष द्याल. कामात सकारात्मक ऊर्जा राहील. वेळेचं भान ठेवा. मकर रास. कामाचा तणाव जाणवू शकतो. वरिष्ठांशी संवाद स्पष्ट ठेवा. आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करणं फायदेशीर ठरेल. पाठीचा किंवा बाणेचा ताण जाणवू शकतो. कुंभ रास. कामात गती येईल. मित्रांकडून उपयोगी सूचना मिळू शकतात. वैयक्तिक नात्यांमध्ये खुलेपणाने बोलल्यास गैरसमज दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या. आणि मीन रास. जुन्या आठवणींमध्ये रमाल. सर्जनशील कामासाठी चांगला वेळ आहे. कुटुंबियांसोबत शांत वेळ घालवल्यास मनशांती मिळेल. स्वतःची काळजी घेण्यासाठी दिनचर्येत छोटे बदल करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.